नमस्कार मैत्रिणींनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या बुधवार 7 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जान्हवी रमाने बनवलेले पदार्थ टेस्ट करून पाहते तेव्हा साबुदाणा वडा खाताच तिला शंका येते. तिचा विश्वास पटतो ही तर रमाच्या हातची चव आहे आणि ती रमाकडे पाहून म्हणते, अगं रमा. रमा लगेचच तिथं तोंड लपवते आणि तेथून जाऊ लागते. जान्हवी आणखीन एक पदार्थ टेस्ट करून पाहते आणि म्हणते, ही तर रमाच्याच हातची चव आहे. रमा जात असताना ती पाठीमागून रमा रमा असा आवाज देते. रमा थांबते. त्याच वेळेस रेवा तेथे येते आणि विचारते, कोठे रमा? तर जान्हवी सांगते, रमा रमा नाही, रेवा रेवा आवाज द्यायचा होता, परंतु किचनमध्ये आहे ना म्हणून मला रमाची आठवण आली म्हणून तुला आवाज देते. तेव्हा रेवा ही खूप चिडते आणि म्हणते, रमा हे घर सोडून गेली आहे. आता या घरात फक्त मीच आहे आणि मीच अक्षयची बायको होणार, या घरची सून होणार. रमा ही जात असते. तेव्हा रेवा तिच्यावर चिडून म्हणते, आता मी तुला पैसे दिलेत ना, तर हे सगळं पदार्थ तू पुढे नेऊन ठेवायचे. कामाचा पूर्ण मोबदला घेणार मी तुझ्याकडून. असं म्हणून ती रमाला सगळ्या प्लेट ठेवायला लावते. परंतु रमाने माझ्या पायावर काठी मारली होती, मी बदला घेणार असा विचार करून रेवा तिच्या पायात पाय देते. रमा ही पडणार. इतक्यात जान्हवी तिला पकडते आणि म्हणते, जोपर्यंत जान्हवी आहे तोपर्यंत तिला काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे रेवाला खूप राग येतो. तेवढ्यात अक्षय हा म्हाताऱ्याच्या वेशात मुकादमांच्या घरामध्ये प्रवेश करतो. इकडे रेवा ही रमावर चिडून म्हणते, तू माझ्या पायावर काठी ठेवली ना, मी त्याचा हिशोब चुकता केला. मी कोणताही हिशोब बाकी ठेवत नाही. इकडे आयाजी तिच्या मैत्रिणीबरोबर पत्ते खेळत असते, मस्त पार्टी करत असते. तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि म्हातारे कुठे गेलीस तू असा जोरजोरात आवाज देऊ लागतो. रमा बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही इथे कशाला आला आहात? हा अक्षय म्हणतो, म्हातारे तू मला सोडून गेलीस ना म्हणून मी येथे आलोय. तेव्हा आयाजीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तू येथे कशाला आलाय? काय गोंधळ घालतोय? आरडाओरडा करतोय? अक्षय चिडून म्हणतो, तुला किती वेळ सांगितलंय अशा श्रीमंताच्या घरात कामाला नाही यायचं. हे श्रीमंत लोक 2 नंबरचे धंदे करतात, पहा कसे पत्ते खेळताय. आयाजीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, म्हणूनच मी अशा झोपडपट्टीच्या लोकांना कामाला नाही बोलवत. ते असा गोंधळ घालतात. येथे कशाला धिंगाणा करतोय? अक्षय चिडून म्हणतो, आम्हाला झोपडपट्टीतले म्हणून हिणवतेस का? आम्ही काम करतो म्हणून तू इतक्या मोठ्या महालात राहू शकते. ही जी फरशी बसवली आहे एका झोपडपट्टीतल्या माणसाने बसवली आहे. लाईटचं काम केलंय, बाथरूमचं काम केलंय, ते झोपडपट्टीतल्या माणसाने केलंय. आम्ही नसतो तर तू या घरात राहू शकली नसती. तू काहीच करू शकत नाही. आयाजी चिडून म्हणते, खूप बोललास, आता निघायचं इथून. अक्षय हा रमाला घेऊन तेथून जाऊ लागतो. जान्हवीला समजतं हेच अक्षय आणि रमा आहेत. ती मागे मागे येते आणि रमाला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, रमा अक्षय मला तुम्हाला भेटायचंच होतं. आम्ही तुम्हाला दोघांना शोधायलाही आलो पण तुम्ही आम्हाला सापडलाच नाहीत. हे घ्या तुमच्या कामाचे पैसे. परंतु अक्षय म्हणतो, आम्हाला मुकादमांच्या घरातून काहीच नकोय. जान्हवी म्हणते, हे तर रमाच्या मेहनतीचे पैसे आहेत. परंतु अक्षय ते घेण्यासाठी नकार देतो आणि रमाचा हात पकडून तिला तेथून घेऊन जातो. जान्हवीला वाईट वाटतं. तेवढ्यात आनंद तेथे येतो आणि विचारतो, कोण होते ते दोघे? जान्हवी सांगते, रमा आणि अक्षय होते. आनंद म्हणतो, चला आपण त्यांचा पाठलाग करूया. ते कोठे राहतात ते तरी आपल्याला कळेल. आणि दोघे त्यांचा पाठलाग करू लागतात. अक्षय आणि रमा घरी पोहोचतात. अक्षय रमावर चिडून म्हणतो, तू का त्यांच्या घरी कामाला गेली होती? रमा सांगते, आपल्याला पैशांची गरज आहे ना, आणि मी मेहनतीचंच काम करत होते. त्यांच्याकडून काही उसने पैसे नाही मागितले. अक्षय म्हणतो, आपण या घरात सोडून जाऊ, पण मला त्या मुकदमांचा एक पैसा नकोय, मला काहीही नकोय. तेवढ्यात गोट्याभाई तेथे येतो आणि म्हणतो, 6 वाजले, काढा माझं डिपॉझिट आणि पैसे. रमा म्हणते, आमच्याकडे पैसे नाहीयेत, आम्हाला थोडा वेळ द्या. गोट्याभाई म्हणतो, तुमची मुदत संपली, आता घराच्या बाहेर निघायचं, चला बाहेर. अक्षय आणि रमाला खूप वाईट वाटतं. पण त्याच वेळेस वडापाववाले तेथे येतात आणि म्हणतात, हे घ्या तुमचे पैसे. गोट्याभाऊ पैसे मोजतो तर हे 15,000 असतात. गोट्याभाऊ खूप भारी झालं असं म्हणतो. तर इकडे जान्हवी आणि आनंद हे रमा आणि अक्षयच्या घराबाहेर पोहोचतात. तेव्हा जान्हवी म्हणते, येथे कुणी कसं काय राहू शकतं? तर आनंद म्हणतो, का नाही राहू शकत? पहा, सोयी सुविधा इतक्या कमी असताना सुद्धा ते दोघे किती खुश आहेत येथे. आनंद खूप खुश होतो. तर इकडे गोट्याबाईलाही आनंद झालेला असतो. पुढच्या महिन्यात सुद्धा भाडं द्यायचंय हे लक्षात ठेवा असं म्हणून तो तेथून निघून जातो. अक्षय आणि रमा या माणसाचे खूप आभार मानतात की तुम्ही आमच्यावर उपकार केले. हा माणूस म्हणतो, कसले उपकार? मी तुम्हाला तुमच्या कामाचा ॲडव्हान्स दिलाय असं समजा. माझी कोथरूडची गाडी माणसांअभावी बंद पडली आहे. परवापासून ती गाडी सुरू करा. तुमचे कर्जही फिटेल आणि तुमच्याकडे पैसेही येतील.
अक्षय आणि रमाला खूप आनंद होतो। इकडे आनंद आणि जान्हवी विचार करतात की आपण या दोघांना मदत करायला हवी, पण ते स्वाभिमानी आहेत, आपली मदत नाही स्वीकारणार, आपण त्यांना काम देऊया असा विचार हे दोघे करतात। इकडे अक्षय हा विचार करत असतो की आपण सर्वांची मदत घेतोय, मग असं जगून काय फायदा, यापेक्षा मेलेलं बरं। रमा तिला समजावून सांगते असं नका बोलू। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सीमा घरी परत येणार, अक्षय आणि रमा कोठे आहेत ती तिला विचारणार, तेव्हा रमाकांत म्हणेल मी त्यांना हाकलून लावलं, तू सुद्धा निघ घराबाहेर। त्यामुळे सीमाला मोठा धक्का बसेल। तर इकडे अक्षयचा वाढदिवस असल्याने रमा गरिबीत त्याचा वाढदिवस साजरा करणार। मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत मुरंबा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।